कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ तर कधी स्वकष्टातून जोपासलेल्या मालाला शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्याचं आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. ही खरं तर निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अनेक संकटाशी मुकाबला करत शेतकरी दोन हात करत पुढे जगण्याची उमेद ठेवत कष्ट करत असतो शेतात. मात्र जर मानवनिर्मित संकटानं जर हल्ला केला शेतकऱ्यावरती तर काय होऊ शकतं, तर याचं धक्कादायक उदाहरण आता माढा तालुक्यात घडलेलं आहे. आपण आता माढा तालुक्यातल्या आकुंबे या परिसरातील डाळिंब बागाच्या शेतामध्ये उपस्थित आहोत. काय परवा आणि त्या नेमका प्रकार घडलाय तो आपण अधिक जाणून घेणार आहोत. आता सकाळी आम्ही या बागेला व्हिजिट दिल्यानंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा व्हिजिट दिलेली आहे. पण नेमकं काय घडलंय त्या शेतकऱ्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. काय समाधान दिगंबर कदम. काय नेमकं झालंय तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये? आपण डाळिंबाचा बाग आपला म्हणजे माल द्यायला आलेला होता. व्यापारी आपण माल दिला होता 100 रुपयानं झाड खाली करायचा पूर्ण सरलॉट. माल रविवारी काढायचा होता. शनिवारी संध्याकाळी मी 9 वाजता बागाला पाणी देऊन गेलो. त्यानंतर मी काय बागेत आलो नाही. सकाळी व्यापारी 7 वाजता आल्यानंतर ती लेबर थोडा मी बागेत आलो, बघितलं पूजन करायच्या अगोदर तर झाडावर माल पूर्ण म्हणजे चोरीला गेलेला होता. मला वाटलं की साईडचा थोडा माल गेला. मी असं बघत बघत खाली आलो तर एका साईडला एक आपल्या मित्राचं घर राहिला कैलास कदमचं, त्या साईडचे एक 200 झाडाचा माल फक्त खाली ठेवलेला आहे. बाकी 600 ते 650 झाडांचा माल पूर्णपणे चोरीला गेलेला आहे. किती एकर क्षेत्र आहे हे सगळं? ही टोटल क्षेत्र आहे 2.5 एकर, 2 एकर 16 गुंठे क्षेत्र आहे आपले. यात पूर्ण झाड आहेत 850, तर त्यातले 200 झाडाचा माल राहिला आपल्याला विक्रीसाठी. बाकीचा 600 ते 650 झाडाचा माल पूर्णपणे चोरट्याने चोरून नेलेला आहे. साधारणपणे हे डाळिंब बाग तुम्ही जोपासलेली आहे, वर्षभर त्यावरती तुम्ही कष्ट घेताय. पाण्याचं कसं नियोजन केलं होतं नेमकं? पाण्याचं नियोजन म्हणजे आपल्या विहीर आणि बोरचं पाणी आहे, त्या माध्यमातून आपण ड्रिपच्या माध्यमातून बागेला पाणी देतो. उन्हाळ्यात पाण्यात थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं खाली 5 फुटाचं आच्छादन करून ती म्हणजे बऱ्याच अडचणीतून त्याला पाण्याचं ही करून नियोजन करून बाग जोपलेली होती आपण. ही जे 2.5 एकराचा तुमचा प्लॉट आहे त्याला आता वर्षात किती खर्च आला होता? टोटल माझा म्हणजे ह्या वर्षात माल म्हणजे सुरुवातीपासून आता माल विक्रीपर्यंत 3.5 लाख रुपये माझा खर्च झाला होता प्लॉटला. आणि यातनं उत्पन्न अपेक्षित होतं एक 9 ते 10 लाख रुपये उत्पन्न मला अपेक्षित होतं, 10 लाख रुपये. तर त्याची व्यापाऱ्याला राहिलेला फक्त माल मी दिलाय. तर माझा 3 टन 800 किलो माल व्यापारी गेला आणि बाकीचा टोटल माल माझा चोरीला गेलेला आहे. काय भावाने दिलं होतं डाळिंब? मी 100 रुपयाने दिलं होतं झाड पूर्ण खाली करायचं. आलेला माल पूर्ण खाली करायला 100 रुपये किलो प्रमाणे जाग्याला माल दिला होता मी. एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की समजा आपण 1 एकराचं डाळिंब प्लॉट आहे, ती उतरण्यासाठी किती किती मजूर लागतात असं तुम्हाला काय अंदाज काय तुमचा? म्हणजे माल काढायसाठी होय, 1 टन माल काढायसाठी म्हणजे सकाळी समजा 8ला जर लेबर आलं तर त्यांना 1 टन माल काढाय 2 लेबरला कमीत कमी 4 वाजतात. म्हणजे टोटली ही जी चोरी करायची माणसं असतील ही कमीत कमी 15 लोकांची तरी टोळी असेल पूर्णपणे. म्हणजे आमच्यावर वॉश ठेवून ही कुठं आहे ती काय अशी सगळं पूर्ण नियोजनबद्ध कारभार केलेला आहे. ही काय आलं माल तोडला असा काय प्रकार नाही. ही 1-2 दिवस पूर्ण नियोजन करून ही कुठं आहे ती, कुठं झोपते ती, किती वाजता येते ती, कुठं जाते ती, सगळं नियोजन पहारा आमच्यावर करून वॉश ठेवून ही आपला माल पूर्ण प्लॅनिंगनं नेलेला आहे. तर साधारणपणे या परिसरात वस्ती सुद्धा आहे, पण प्लॅन या चोरीसाठी निश्चितपणानं प्लॅन आला असेल यात शंका नाही. कारण 2.5 ते 3 एकराचा प्लॉट रिकामा करण्यासाठी एका रात्रीत कमीत कमी 25 ते 30 जण आवश्यक माणसाबळ लागतं, यात शंका नाही. त्यामुळं डाळिंब चोरीचा जो प्रकार आहे तो एकट्या दुकट्याचा नाही, तर निश्चितपणानं यामागे मोठी टोळी असल्याचं सुद्धा शेतकरी बोलतायत. तर आता संशय कशाही पद्धतीने घेतला तर अज्ञात चोरट्या विरोधात त्यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी या बागेला भेट सुद्धा दिलेली आहे. पण सांगण्याचं असं आहे की बाग नुकतीच दिलेली होती, सरासरी एक प्रति झाड 100 रुपये किलो प्रमाणे त्यांनी ही बाग दिलेली सुद्धा होती. आणि त्यानंतर एक 2-3 दिवसात हा प्रकार घडतो. म्हणजे नेमकं शेतकऱ्यांनी आता कशा पद्धतीनं सावध राहायचं की काय करायचं हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर वारंवार अशा घटना या परिसरात आता घडू लागलेल्या आहेत. त्यामुळं रात्रंदिवस कष्ट केलेला हे जे डाळिंबीची बाग असेल किंवा इतर पिकं असतील त्या शेतकऱ्यांना आता रात्रीचा जागता पहारा निश्चितपणानं द्यावा लागेल. अन्यथा अशा परिसरातील घटना ज्या आहेत त्या वाढत जातील. 8 ते 9 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं शेतकरी सांगतायत. निसर्गनिर्मित
संकटाकडं जर झालं, पाऊस ज्यादा झाला किंवा ओला दुष्काळ पडला तर शेतकरी त्याच्याशी 2 हात करत असतो. परंतु वर्षभर कष्ट केलेल्या अशा डाळिंबीच्या बागा जर रात्रीत सुपडासाप बागांचा केला जात असेल तर निश्चितपणानं पोलीस प्रशासनाला याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल, याबाबत शंकाच नाही. कॅमेरामन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, आकुंबे.